कमर्शियल सिलेंडर बंद झाल्यामुळे आता सामान्य नागरिकांना घरगुती सिलेंडरवर देखील आता फरक पडलेला पाहायला भेटतोय। हीच झळ जी आहे ते सामान्य नागरिकांना पडलेली पाहायला भेटते। आपण नवी मुंबईतील सांडपाड्याच्या गॅस एजन्सी बाहेर आहोत। या ठिकाणी बघतोय आपण 2 ते 3 किलोमीटरच्या सिलेंडरच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या पाहायला भेटतात। मोठी गर्दी जी आहे ती एजन्सी बाहेर सिलेंडर खरेदी करण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला भेटते। बुकिंग करून देखील सिलेंडर जे आहे ते नागरिकांना भेटत नाही। सरकार जे आहे ते आवाहन करते की गॅसचा तुटवडा कुठेही पडणार नाहीये, तुम्ही निर्धास्त राहा, अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते सरकारकडनं करण्यात येत आहे। परंतु नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय। मोठ्या संख्येने पहाटेपासून जे आहेत हे नागरिक जे आहेत ते हे सिलेंडर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी एजन्सी बाहेर गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच सकाळपासून हे नागरिक जे आहे हे सिलेंडर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि एकूणच या नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे। सिलेंडर मिळणार की नाही, सकाळी 5 वाजल्यापासून लाईन लावलेली आहे, सिलेंडर मिळणार की नाही असा प्रश्न देखील आता या नागरिकांना उपस्थित होताना पाहायला भेटतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।